बरं राणी येऊ का मी? चल. राणे, कामगारांचा तुझ्यावर आधीपासूनच विश्वास होता, पण ते गाजाभाव आणि कमलाकांना त्यांचे कान भरले. फॅक्टरीत सगळं नाही ते तुझ्याबद्दल पसरवलं. आता हे लांडगे बोलून गेलेत, पण तू यांच्यावर काय विश्वास ठेवू नको. अगे हे कावा पण पलटी मारणार आहेत. राणे, कमला कान गाजाभाऊ हात धुवून तुझ्या पाठीमागे लागले होते, पण आता जा विचारायची वेळ आली त्यासनी. होय, जा विचारायचं आता. होय रे? हो विचारलंच पाहिजे. हो, विचारलंच पाहिजे. आता आपण हा विषय नको वाढवायला असं वाटतंय मला. राणे, आता तू आम्हाला मागे सारू नको. त्या गजाला आणि कमलाकांना धडा शिकवलाच पाहिजे. होय, शिकवलंच पाहिजे. त्यांना तुझी माफी मागितलीच पाहिजे. होय, माफी मागितलीच पाहिजे. मी काय म्हणतो, आले मनात तर करू क्षणात. चला. अरे थांबा बरं. तुम्ही सगळे शांत व्हा. हे बघा, हे असं वागून आपल्या हाताला काय लागणार आहे? अगं राणे, तुझ्यासाठी काहीतरी केलंय ना, हे समाधान मनात राहील. गोट्या, रागाच्या भरात काही चुकीचं वागू नको. राणे, त्या दोघांनी जे केलंय का नाही, त्यासाठी आम्ही त्यासनी कधीच माफ करू शकत नाही. हे बघा, तुम्ही सगळे ऐका माझं. पश्चाताप हीच मोठी शिक्षा असते. आणि जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा त्यांना त्यांची चूक कळेल. हे असं रागराग करून भांडणं संपत नाहीत, उलट विषय वाढतो. आणि माझं चांगलं वागणंच हे त्यांच्या वाईट वागण्यावरती उत्तर असेल. मला माझ्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ द्या. आणि हे सगळं करत असताना तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल याची खात्री आहे मला. हे बघ राणी, असं करतेस तू. जाणत्या माणसावाने असं काय बाय बोलतीस, आणि आमचा राग कुठं जातो आमचा आम्हालाच कळत नाही. ठीक आहे, तू म्हणतेस ना, तर विषय इथं संपू आपण. चला रे, जाऊ घरी आपण. चला. काळजी घ्या. काळजी घ्या. बाय. भावा, मला ना लय भारी वाटते. माझ्या भावावरचे सगळे आरोप मिटलेत. मला ना अख्ख्या जगाला असं ओरडून सांगावंसं वाटते की माझा भाव निर्दोष आहे, माझा भाव चोर नाहीये. किती मोठ्याने ओरडतोय. अगं, तुला पण ओरडावंसं नाही वाटत का? खरं सांगू का, खूप मोठ्याने ओरडू वाटते. अगं मग घाबरती कशाला? ओरड की तू पण. अरे आता हे बघ, असं कर. हा, ओरड आता. ही राणी प्रामाणिक आहे. मी चोरी नाही केली, मी कष्टाचं खाते, मी निर्दोष आहे. इंदिरा सरांचं घड्याळ सापडलं, आज मी खूप खुश आहे. भावा, चल याच आनंदात ना आपण सायकलवर एक राऊंड मारून येऊ. हाय का आता? अरे आता कुठं, आईपाशी थांबावं लागेल ना. तिला जरा गरम पाण्याचा शेक वगैरे देते. हा, काय नाही होत, चल इथं तर जाऊन येऊ. चल की. तू नाही ऐकणार ना? बरं ठीक आहे, तू सायकल काढ, मी आईला सांगून येते पटकन. हा, लवकर ये. राणे, अगं चल ना लवकर. अरे आले ना बाबा, किती काय करशील. हा, चल लवकर ये. चला. चल. जे हवं होतं ते झालं. आपल्या मनासारखं झालंय. काय झालं? मला हवं होतं ते. त्या राणीचा एवढा अपमान केला, पण काय उपयोग झाला? तुझ्या त्या प्लॅनमुळे मला त्या फडतूस राणीची सगळ्यांसमोर माफी मागावी लागली आहे. विक्रांत, राणीची आई, मला माफ करा. सॉरी राणी. मुलगी माझ्या समोर जरी आली ना, तरी जीव घेईन मी तिचा. रिलॅक्स, जीव नंतर घे, आधी वाईन घे. तुला कळत नाहीये का? सेलिब्रेशन करायचा माझा मूड नाहीये. एका सॉरीचं इतकं काय मनाला लावून घेतेस? अगं, घरात जो भूकंप आलाय तो बघ ना. आबा आणि इंद्रामध्ये सॉलिड भांडण झालंय, आणि इंद्रा तर आता कामगारांच्या मनातून पण उतरलाय.
सगळ्या गोष्टी कशा माझ्या मनासारख्या होत आहेत. आणि माझं काय? त्या दीड दमडीच्या राणीची आणि तिच्या आईची मला सगळ्यांसमोर माफी मागावी लागली आहे विक्रांत. ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून वाचलीये, त्याचं तुला काहीच नाहीये ना? इथे मस्त एन्जॉय करत बसलायस तू. तुला माफी मागावी लागली याचं मला वाईट वाटतच आहे, पण घरात जो काही राडा झालाय ना त्याच्यामुळे जास्तच आनंद होतोय. आणि त्या राणीचं काय ग, ती जेलमध्ये जाऊन आपल्याला क्षणिक आनंद मिळणार आहे, पण इंद्रा आणि आबा यांच्यात झालेल्या वादाची, अपमानाची झिंग आता महिन्याभर तरी उतरणार नाही. त्यांच्यात झालेल्या वादाचा आता आपल्याला हवा तसा फायदा करून घेता येईल. तू फक्त फायद्याच बघ. इथे बायकोचा एवढा अपमान झालाय ना, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये ना? तुझी गाडी अजून तिथेच अडकली उर्मिला. तू तात्पुरत्या अपमानाचा विचार करतेस, फ्युचरमध्ये होणाऱ्या फायद्याचा विचार कर. कॉम्प्रोमाइजेस कोण नाही करत उर्मिला. मी लवकरच महाडिक इंडस्ट्रीजचा MD होईन. तू घरची आणि फॅक्टरीची मालकीण होशील. मग ती राणीच काय, तुला ज्यांना धडा शिकवायचा ना त्यांना हातात हंटर घेऊन धडा शिकव. पण हे सगळं होण्यासाठी इंद्रा आणि आबा यांच्यातला वाद अजून वाढवावा लागेल. ते तर आपण करूच, पण आबांनी मला त्या कसपटा समान राणीची आणि तिच्या आईची सगळ्यांसमोर माफी मागायला लावलेली आहे. त्या आबांना मी दाखवून देईल, जोपर्यंत ती राणी गुडघ्यावर येऊन माझ्या पायावर नाक घासत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. होणार, सगळं आपल्या मनासारखं होणार. मी आहे ना. चीअर्स. नाही, जोपर्यंत त्या मुलीला तिची लायकी दाखवून देत नाही ना तोपर्यंत मी सेलिब्रेशन करणार नाही. तू ठरवलंच आहेस तर मी एकटा सेलिब्रेट करतो. तू राणीला टार्गेट कर आणि मी इंद्रा आणि आबा यांच्यात पडलेल्या ठिणगीचा कसा वणवा पेटवतो ते बघ. चीअर्स. भावा, तू कसली खतरनाक आहे. एवढं पोलीस होते तरी बी डगमगली नाही. कसला हाताला हिसका दिला, पळाली, गाडीत उडकलं तू घड्याळा. एक नंबर भावा. पण तुला सांगू का, हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा नशीब साथ देतं. अरे मला जेव्हा ते पोलीस घेऊन जात होते ना तेव्हा अचानक काय माहित कुठून तर दादांनी इंद्रजित सरांची गाडी उघडली आणि मला त्याचा आवाज आला. ते मी ऐकलं आणि मग मी गेले ते घड्याळ शोधायला. हा अगं पण बरं झालं ना भावा घड्याळ गावलं, नाहीतर मला तुला जेलमध्ये डबा घेऊन भेटायला यावं लागलं असतं. हाय का आता, अरे असं कसं जेलमध्ये गेली असती. मी ना ठरवलं होतं एकदा तरी इंद्रजित सरांच्या गाडीमध्ये घड्याळ शोधायचं. हे पण तू घड्याळ घावलं तेव्हा त्या कारल्याचं थोबड बघितलं होतं का कसं चालतंय. लय नाकवर करून मेहनत होता ना, गाडीत घड्याळ नाहीये. घड्याळ सापडलं नाही रे गोट्या, पण इंद्रजित सरांनी माझ्यावर कधीच आरोप केले नाही आणि त्यांनी घड्याळ ना गाडीत शोधलं पण असेल. आता नसेल सापडलं घड्याळ तर काय करायचं. पण मला एवढंच वाटतं की आपल्याला खरी परिस्थिती माहित नसताना आपण दुसऱ्यांबद्दल असं मत बनवलं नाही पाहिजे. आपलं आता चांगलं होतंय म्हणून आपण दुसऱ्यांवरती नाही हसलं पाहिजे. तुला लय जगाचा पुळका. अरे पुळका नाही रे, पण आता बघ मी ह्याच्यातून बाहेर पडले ना मग आता माझा कोणावरच राग नाहीये. एवढ्या दिवस जे काय चाललं होतं ना त्याच्यामुळे नुसतं टेन्शन चाललं होतं. आज सगळे टेन्शन संपले ना, आज छान शांत झोप लागेल बघ. मी काय म्हणते, चल आता परत आपण अजून एक आईस्क्रीम खाऊन येऊ. अरे बाबा हाय का आता. अरे उद्या सगळे फॅक्टरीत जायचंय काम करायला, चल घरी जाऊ. इथली असते ना फक्त. इंद्रा, काय एवढी चिडचिड करतोयस ना? नको ना स्वतःला एवढा त्रास करून घेऊस रे. पाणी पी. शांत आणि इंद्रा, हे बघ
मला कळतंय तुझ्या मनात आता काय चालू आहे, पण मला सांग बरं, हे असं स्वतःला त्रास करून घेऊन परिस्थिती बदलता येणार आहे का आपल्याला? हे बघ, आज जे काही झालं तर तुझा काहीच दोष नव्हता. आणि आबांना तू जे काही बोललास ना ते खरंच बोललास. हो, पण ते आबांना मान्यच नाहीये ना. त्यांनी इतक्या वर्षात मान्य केलं नाहीये, ते आता काय मान्य करणार आहेत? त्यांच्या बाबतीत ना मला हीच खंत वाटते. एकदा जरी ते मला समोर बसवून म्हणाले असते ना की हो मालती, आजवर मी फक्त घरातल्या इतरांचा, त्या फॅक्टरीतल्या कामगारांचाच विचार करत आलोय. तुझ्याकडे नकळत काही ना, पण माझं दुर्लक्ष झालं. मी तुला समजून घ्यायला थोडा कमी पडलो असेल, तरी इतक्या वर्षांचा सगळा राग माझा असा एका क्षणात निघून गेला असता. पण त्या उलट त्यांनी काय केलं? कामगार मुलीची मला माफी मागायला सांगितली. त्यांचं हे कामगार करण्यामुळे तुझं किती नुकसान होतं ना याची जाणीव नाही आहे त्याला. आजही त्यांना या गोष्टीचा आनंद नाही आहे की आपली पूजा संपन्न झाली. त्यांना या गोष्टीचं दुःख आहे की त्यांचे कामगार प्रसाद न घेता घरातून निघून गेले. अजून किती दिवस हे चालणार आहे मला सांग? किती दिवस ते तुझ्याकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि त्या कामगारांची मनं जपत बसणार आहेत? या सगळ्याचा जेव्हा विचार करतो ना मी, माझी चिडचिड होते. अगं इंद्रा, नको चिडचिड करून घेऊस. अरे ते माझ्या सोबत नसले म्हणून काय झालं? असं लेकी ना माझ्या सोबत. तू माझ्या मनाचा एवढा विचार करतोस हे बघून मला खूप आनंद होतोय. नको एवढा विचार करूस. जा, जाऊन आराम कर. या बाप लेखातल्या वादाला ती राणी जबाबदार आहे. या दोघांपासून, या घरापासून, माझ्या इंद्रापासून तिला मी आता लांबच ठेवणार आहे. ती कमला का काय काय बोलली राणीला, तरी राणीनं शेवटी स्वतःवरचा डाग बघ धुवूनच काढला. बरं वाटलं. होय अगं, राणी होती म्हणून निभावलं, नाहीतर काय खरं नव्हतं बघ. हो तर काय. राणी आली. काय बरी आहे कसे? राणी, काल घड्याळ घावलं ते लई बरं झालं बघ, नाहीतर लई त्रास झाला असता तुला. होय ना, कमला का लईच तोंड चालवत होती. तिला आता तू चांगला धडा शिकव. अय, कोण शिकवणार आहे मला धडा? तू शिकवणार आहेस? ये बघू बुडा, ये शिकव ये धडा. ए कमला का, लय झाली तुझी दादागिरी. पाणी जर भरायचं असेल ना तर आधी राणीची माफी मागायची, मगच पाणी भरायचं, कळलं ना? नाही मागत, जा. काय करणार आहेस? नकोच मागू तू माफी, कारण माफी मनापासून मागतात. हे असं बळजबरी नाही. पण मी तुला एवढंच सांगेल कमलाक, पुरावा नसताना हे असे आरोप कोणावर करायचे नाही. या तुझ्या आरोपांमुळे समोरच्याला खूप भोगावं लागतं. त्याची इज्जत चव्हाट्यावर येते आणि त्याच्या मनाला किती वेदना होतात ना हे तुला कधीच कळणार नाही. अय, मला कळून बी घ्यायचं नाही. राहू दे, तू नको घेऊ कळून. पण आता मी तुला शेवटचं सांगते, जो त्रास तू मला दिलास ना तो जर परत कोणाला दिलास तर गाठ माझ्याशी. राणी, तर आता अजिबातच सोडू नकोस बघ. हा बरोबर आहे, दाखव हिला चांगला इंगा. राणे, आता कमलाकाला सोडायचे नाही. आम्ही समजी तुझ्या पाठीशी आहे. हो हो, आम्ही सगळी तुझ्या पाठीशी आहे. तिला शिक्षा झालीच पाहिजे. हो, हिला चांगली शिक्षा झाली पाहिजे. तुझ्या संग जी वागली ना त्याचा बदला घेतो आता. तुला आता बघतेच. राणी, तू फक्त बोल, आम्ही सगळ्या मुलीला चांगला धडा शिकवतो. जाऊ द्या, आपण सगळे जर हिच्यासारखेच वागलो तर हिच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? राणी, तुला जर शिक्षा द्यायची नसेल ना तर नको देऊ, पण आम्ही हिला शिक्षा देणार. हे मागं वा बघू, पुढे येऊ नका. तुला आता सोडतच नाही. अगं राणे, समती तुला चोर म्हणत होतीत म्हणून मी बी म्हटलं. आता त्यात माझं काय चुकलं? हे कुणी पुढे यायचं नाही. हा माग. राणी, तिला अशी तशी सोडायची नाही बघ. तू नाही, पण आम्ही तरी तिला शिक्षा करू शकतो. तुझ्याशी नको नको तशी वागली ती. हो, हिला शिक्षा झालीच पाहिजे. होय होय, हिला शिक्षा झालीच पाहिजे. आता तू ना
शिक्षा म्हणून राणीच्या घरात आठवड्याभर पाणी भरायचं. काय आठवडाभर? हो, जसास तस. तुम्हाला असे किती प्रसंग मी सांगू शकतो जिथे आईला तुमची गरज होती आणि तुम्ही तिच्यासोबत नव्हतात. तुम्हाला सतत कामगारांसाठी देव बनायचं होतं. आणि आमचं काय? चिकूसाठी, माझ्यासाठी एक बाप म्हणून, माझ्या आईसाठी एक नवरा म्हणून आजपर्यंत काय केलंय तुम्ही? या आईला तुमची सर्वात जास्त गरज होती आणि तुम्ही तिथे नव्हतात. कामगारांच्या आयुष्यात आनंद पसरावा म्हणून जितके एफर्ट्स घेतलेत ना तुम्ही, त्याचा 1% जरी माझ्या आईच्या आनंदासाठी घेतलाय का याचा विचार करा. मालती, खरंच मी बाप म्हणून कमी पडलो. माझ्या परोपकारी स्वभावामुळे मालती, इंदिरा, अश्विनीला मी इतका त्रास दिलाय. मी माणसंच ओढत गेलो पण घरच्याच माणसांपासून दूर होत गेलो. या सगळ्यात मी मालतीवरती अन्याय केलाय. ना तिने कधी मला समजून घेतलं ना मी तिला. या सगळ्यात दोष असेल तर तो माझाच आहे. एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो. मला मान्य आहे मी कायम कामगारांचं सुखदुःख बघितलं, कायम त्यांच्यात रमलो, पण म्हणून मी कधी घराकडे दुर्लक्ष नाही केलं. मी घरच्यांचाही विचार केला. पण कदाचित त्यांच्या माझ्याकडून ह्याही पेक्षा जास्त अपेक्षा होत्या. त्या कधी मला कळल्याच नाहीत. त्यांच्या मनात इतकं काही धगधगत होतं. आता हा गुंता सोडवू तरी कसा? आबा, आबा कुठे राहणार? काय नाही. तुमचं डोकं दुखतंय का? थांबा, मी बाम घेऊन येतो. थांबा. अरे आलो चालत. आबा, काल जे काय झालं त्याचं नका म्हणायला लावून देऊ. तुम्हाला माहिती आहे ना इंद्रा कसा आहे. रागाच्या भरात काही बोलतो, कसलाच विचार नाही करत. हा, काल जे बोलला जरा जास्तच बोलला. आबा, तुम्ही इंद्राला इतक्या प्रेमानं इमडीपद दिलत तरी तुमचं त्याच्यावर नाही तर त्या कामगारांवर प्रेमी असतं त्याला वाटतं. असा विचार करून कसं चालेल आबा? आय एम शुअर इंद्राला त्याच्या चुकांची जाणीव नक्की होईल. आबा, मी काल उर्मिलालाही बोललो. तिलाही तिच्या चुकांची जाणीव करून दिली आणि तिलाही पटलंय. पण मग असं तिचं म्हणणं झालं की इंद्राने राणीला गाडीत खरंच घड्याळ शोधू दिलं असतं तर हे सगळं नसतं झालं. जे झालं ते झालं. पण आबा, काल सगळे कामगार प्रसाद न घेता घरी गेले. असं घडायला नको होतं. ह्याचं वाईट वाटतंय मला. आबा, बाबा ऐकताय ना? ठीक आहे, तुम्ही आराम करा. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा, मी आताच आहे. राणी चोर आहे. राणी चोर आहे. सगळ्यांनी इथे स्वतःच्या मौल्यवान वस्तू जपा बरं का, परत मिळणार नाही बरं का. या घड्याळासाठी एका प्रामाणिक मुलीवर फक्त ती गरीब आहे म्हणून चोरीचा आरोप केला गेला. घेऊन जाईल.
मला ती काल जे काही घडलं मला त्या विषयावर आता काहीही बोलायचं नाहीये. मला बोलायचंय. काल मी जे काही बोललो ते इंद्राच्या हितासाठी होतं, भल्यासाठी होतं. कामगारांमध्ये मार्केटमध्ये त्याची इमेज खराब होऊ नये असं मला मनापासून वाटतं. मला मान्य आहे त्याचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे, मान्य आहे. कामगारांचा एकदा विश्वास केला ना आपल्यावरचा तर तो परत मिळवणं खूप कठीण होऊन जातं आणि हे कंपनीच्या फायद्याचं नाही. फॅक्टरीचा फायदा कशात आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामगारांचा विश्वास, तर तो कमवणं मला कधी इम्पॉर्टंट वाटलं नाही. आजपर्यंत कामगारांना डोक्यावर चढवून आपण ज्या काही चुका केल्या आहेत त्या आता इथून पुढे होणार नाही. महाडिक इंडस्ट्रीजचा MD मी आहे. सो आता फॅक्टरीच्या हितासाठी जे मला योग्य वाटेल तेच मी करेन. काल तुझ्या या अशाच वागण्यामुळे कामगार प्रसाद न घेता निघून गेलेत. कामगार घरातून निघून गेले म्हणून कोणाला तरी वाईट वाटलं असेल आई. पण तुला एक सांगतो, सगळे कामगार नोकरी सोडून जरी निघून गेलेत ना तरी मला फरक पडणार नाही. मला कामगारांची गरज नाहीये, तर कामगारांना कामाची गरज आहे. आणि मी हे शेवटचं सांगतोय, इथून पुढे फॅक्टरीत फक्त माझे रूल्स लागू होतील. जे मी सांगेन तेच होईल आणि त्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन. मला आपल्या फॅक्टरीला देशातली नंबर 1 कंपनी बनवायची आहे. सो त्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माणसं जपत बसणार नाही. चला येते. गुड मॉर्निंग.